श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 10. कुरवपूर क्षेत्र महिमा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. सिद्धयोग्यांचे बोलणे ऐकून नामधारकांनी त्यांना विचारले, कुरवपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत, ते कुरवपुरात सूक्ष्मरूपाने कायमचे राहिलेले आहेत. पण पुढे असेही सांगता की श्री दत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले, हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, अरे श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपूर क्षेत्रात राहत असले तरी ते जगोद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजे परशुराम आजही गुप्तरूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्री रामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले. ते तुला माहीत आहे ना. सृष्टिकर्म अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तरूपे राहत असे तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले, हे लक्षात घे. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाही. भक्ताने हाक मारताच त्याच्यासाठी धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात, याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरात श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्रीगुरूंवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्यांनी व्यापारासाठी जात असताना नवस केला, जात व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपूर यात्रे करीन. जैन व 1,000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. असा निश्चय करून मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरूंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्हीही श्रीपाद येतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत, असे थाप मारून त्याच्याबरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्या जवळचे द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी भक्तांचे कैवारी कुरवपूरवासी श्रीगुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खड्ग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले, परंतु श्रीगुरु श्रीपादांना पाहताच क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ त्यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात, माझे अंतःकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपाद येतेंनी त्याला जवळ बोलवले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती घेऊन या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिटकवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपाद येती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तिथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुबाडले होते. पण त्याचवेळी येथे एक धिप्पाड तपस्वी आले. ते जटाधारी होते.
त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खड्ग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोराच्या जवळ होते. हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्रीगुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते श्री नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कुरवपूर क्षेत्र महिमा नावाचा अध्याय 10वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.